रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नाही, माझं मुद्द्यावर त्या ठिकाणी भूमिका मांडणं होतं की वस्तुस्थिती महाराष्ट्रासमोर गेली पाहिजे. हे सरकार देवेंद्रजींनी मराठा आरक्षण दिलं, टिकवलं, सुप्रीम कोर्टात फेटाळलं नव्हतं, ही वस्तुस्थिती सांगितली. शिंदे साहेबांनी छत्रपतींच्या पदस्पर्शाला स्पर्शून त्या ठिकाणी मराठा समाजाला एसीबीसीचं आरक्षण दिलं. सारथी बिरती सारख्या योजना ज्या आमच्या आहेत, अण्णासाहेब आर्थिक विकास केलं ते सांगितलं आणि दुर्दैवानं केलेल्यांना त्या ठिकाणी दोष देत होते, म्हणून मी वस्तुस्थिती त्या ठिकाणी मांडली. आणि ओबीसीतनं मराठ्यांना आरक्षण द्यावं या संदर्भात राष्ट्रवादी शरद पवार साहेबांची काय भूमिका आहे ती स्पष्ट झाली नाही. उद्धव ठाकरेंच्या आरक्षणाच्या बाबतीत भूमिका स्पष्ट झाली नाही. काँग्रेस त्या ठिकाणी हातवर करते आणि अशा वेळेला केवळ देवेंद्र फडणवीस, केवळ भाजप हे टार्गेट होत होतं. म्हणून आमची भूमिका मांडली. ते काही माझे दुश्मन नाहीत, त्यांनी समाजासाठी काम करावं, मराठा समाज त्यांच्या सोबत राहील. ज्या ज्या वेळेला राजकारण येईल त्यावेळेला आमची बाजू प्रामाणिकपणे मराठा समाजासमोर मांडणं याच्यामध्ये गैर काय. आता त्यांच्या भूमिका आपण बघताय, अलीकडच्या काळात बदलताना आपण दिसतायत. त्याच्यामुळे आता त्यांची भूमिका उद्या येऊ द्या. त्याच्यामुळे काय सारखे आता पहिला त्यांनी लढवायचा निर्णय घेतला, नंतर त्या ठिकाणी पुन्हा न लढवण्याचा घेतला, पुन्हा आता मी पाडणार पण नाही, निवडून पण नाही आणणार, पुन्हा आता पाडणार म्हणतात. त्याच्यामुळे त्यांच्या 20 तारखेपर्यंत काय काय भूमिका येत आहेत. आम्ही मुद्दाम होऊन आक्रमक व्हायचं काहीच कारण नाही. आमचे मी तुम्हाला अत्यंत स्पष्टपणे सांगतो, ज्या वेळेला भाजपला टार्गेट होतं, देवेंद्र फडणवीस साहेबांना टार्गेट होतं कारण नसताना, त्यावेळेला देवेंद्रजींनी काय केलं, भाजपने किंवा आमच्या सरकारने काय केलं, ही भूमिका मांडणं म्हणजे आक्रमकपणा आपण म्हणत असाल तर ते चुकीचं आहे. आणि विनाकारण समोरून काहीच नसताना आम्ही आक्रमक होण्याचं कारण नाही. चुकीचं जर त्या ठिकाणी महायुतीच्या बाबतीत महाविकास आघाडीला त्या ठिकाणी बाजूला ठेवून किंवा त्यांना त्या ठिकाणी सेफ ठेवून होत असेल तर आम्ही भूमिका मांडणं याला आक्रमकपणा म्हणत कुणाला. मी मदारांगे साहेबांशी, आमच्या दादांशी 1-2दा बोललोय, त्यांच्या वाढदिवसाला पण शुभेच्छा दिल्यात आणि ते समाजासाठी काम करतायत, त्याचा आम्हाला आनंद आहे. माझं म्हणणं आहे की फक्त त्यांनी समाजासाठी काम करावं. कुणाच्या नेत्याच्या, कुठल्या पक्षाचा त्या ठिकाणी आपल्या आंदोलनावर त्या ठिकाणी परिणाम होतोय किंवा ते आंदोलनात इंटरव्हेंट करतात, अशा प्रकारचं परसेप्शन निर्माण होऊ नये याची त्यांनी काळजी घ्यावी. आम्ही सगळ्या पक्षातले मराठा समाजाचे लोक मराठा अभियानासोबत, त्यांच्या मुवमेंट सोबत आहोत ना. नाही, अजून काय असं ठरलेलं नाही. नाही, गृह मंत्रालय काय करतंय हे अनेकदा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी अनेक अशा प्रकारच्या गोष्टींना लगाव घालण्यासाठी प्रशासनानं, गृह खात्याने भूमिका घेतली. आता आकडेवारी मी आणलेली नाही, त्या ठिकाणी जे NCBचा रिपोर्ट असतो त्या आधारे सुद्धा या ठिकाणी या सगळ्या गोष्टी नियंत्रित करण्याचं काम देवेंद्रजींच्या गृहमंत्र्याच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे कुठलीही गोष्ट झाली की गृहमंत्री काय करतोय, मला वाटतं त्यांच्या गृहमंत्र्यांनी काय केलं जर एकदा आरशात त्या ठिकाणी त्यांनी चेहरा आपला बघून सांगावं. नाही, यावरून या ठिकाणी काँग्रेसचं काय मतांसाठी लाचारी आणि लांगुलचालन आहे ते पुन्हा एकदा या निमित्तानं दिसून येत आहे. आणि याचा जे आम्ही सांगितलं, ये काय सेफ आहे, बटेंगे तो कटेंगे,
अशा प्रकारच्या ज्या प्रवृत्ती त्या ठिकाणी बळावत आहेत की त्याला खतपाने काँग्रेस घालतंय, त्यासाठी देशासाठी अशा प्रकारची भूमिका घेऊन ते आलेलं आहे. आणि काँग्रेस मतांसाठी त्या ठिकाणी नाना पटोलेने आम्ही या मागण्या मान्य करू हेही त्यांना लेखी त्या ठिकाणी देऊन टाकले. या राज्यामध्ये जाती धर्माच्या आधारे किंवा जातीवर राजकारण कुणी केलं या महाराष्ट्राला नीट माहित आहे. त्याच्यामुळे ते जातीपातीवर या ठिकाणी बोलतात. नाही, एक लक्षात ठेवा, अजित पवार यांचा स्वतंत्र पक्ष आहे. ज्या वेळेला 3 पक्षाची लोक या ठिकाणी एकत्रितपणे असतात त्यावेळेला एक मिनिमम कॉमन प्रोग्राम असतो ज्या आधारे विकासासाठी आपण एकत्र असतो. शिवाय तिन्ही पक्षांची काही मुद्द्यांवर त्या ठिकाणी भूमिका वेगळी असू शकते आणि त्याच्यामुळं त्यांच्या पक्षाची त्यांची काही एक मत असू शकतं. जरांगे म्हणाले की उद्या 10 तारखेरोजी उन्हाळा पडायचं हे सांगणार हाडाबडी आणि तुमच्या आणि जरांगे पाटलांची बऱ्याच मागण्या नाही, जर समाजामध्ये तुम्ही भिंती उभ्या करत असाल, जर राहुल गांधी त्या ठिकाणी ओबीसीच्या असणाऱ्या जातीमध्ये विभाजन करू शकत असेल, आदिवासींच्या उपजाती पोटजाती करून जर त्या ठिकाणी सेपरेशन करत असेल, हिंदू समाजामध्ये त्या ठिकाणी सेपरेशन होत असेल, तरी सगळ्या समुदायांनाही जर एक आला तर या ठिकाणी ही हिंदुत्वाची विचारधारा जर विशिष्ट समुदाय आपल्यासाठी त्या ठिकाणी एक होत असतील तर या देशासाठी राष्ट्रवादी त्या ठिकाणी हिंदुत्ववादी विचारानं एक व्हावं तर देश सुरक्षित राहील अशा प्रकारची भूमिका घेतली तर त्याचं स्वागतच आहे. हा देशाच्या एकात्मतेसाठी एक आहे तो सेफ आहे. आपण सगळ्यांनी एकत्र राहण्याची आवश्यकता आहे. ज्या आधारे आपल्या एकीच्या आधारे देश सुरक्षित राहील ही त्यामागची भूमिका आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सला एक रिसर्च केलाय. त्या रिसर्च मध्ये असं आहे की मुंबईमध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्यांची संख्या वाढलेली आहे. 2051 पर्यंत ही संख्या कमी होऊन ती हिंदूची संख्या केवळ 54% जाईल असं. नाही, म्हणून या ठिकाणी प्रश्न धर्माची तेढीचा नाही आहे, परंतु या ठिकाणी एक खरं आहे की त्या ठिकाणी संख्या कमी होते, विशिष्ट समुदायाची त्या ठिकाणी संख्या वाढते, बाहेरचं बांगलादेशी अतिक्रमण होतंय आणि मला वाटते सर्व ठीक करण्याची क्षमता पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्याच नेतृत्वात आहे आणि त्याकरता महाराष्ट्रात पण तशा प्रकारचं धाडसी नेतृत्वाची आवश्यकता आहे. कारण एकमेकांना त्या ठिकाणी एक मिनिट ना माझं पूर्ण, त्यामुळे अशा प्रकारचं नेभळट कुठलं नेतृत्व या ठिकाणी आपली सुरक्षितता करू शकत नाही, या गोष्टी थांबवू शकत नाही आणि म्हणूनच महायुतीचं सरकार या ठिकाणी आलं. केंद्र आणि राज्य मिळून या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण निश्चितपणे आणतील. त्यांना गुंडगिरीचं नीट माहीत आहे, कारण भांडुपला जिथे राहतात तिथे सुनील राऊत त्यांचे बंधू आहेत आणि किती गुंडांचा वावर संजय राऊतांच्या आसपास परिसरात असतो याची जरा चौकशी मुंबई पोलिसांनी करावी. त्याच्यामुळे गुंडांच्या टोळक्यात वावरणारे, गुंडांचा वापर राजकारणासाठी करणारे, याच्या बातम्या आल्यात चॅनलवर, वर्तमानपत्रात, त्याने गुंडगिरीवर बोलावं म्हणजे त्या ठिकाणी आश्चर्य आहे. आणि पोलिसांना टार्गेट त्या ठिकाणी करायचं, कारण यांच्या गुंडगिरीला त्या ठिकाणी साथ मिळत नाही, कठोर कारवाया होत आहेत. त्यामुळं आता गुंडगिरीवर संजय राऊत बोलायला लागलेत. संजय राऊतांना हे माहीत नाही शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर अशा सगळ्या लोकांना एकत्रित करून बाळासाहेबांनी त्या ठिकाणी त्यांच्या आयुष्यात परिवर्तन केलं. केटी थापा नगरसेवक झाले, मी तर अशी अनेक उदाहरणं देईन. त्याच्यामुळे संजय राऊतांना शिवसेनेचा इतिहास माहीत नाही. आम्ही शिवसेनेतनं आलोय, आता त्यांच्या अंगाशी आलंय, त्याच्यामुळे रोज नवं खोटं बोलण्याचे विक्रम संजय राऊत स्वतः मोडणार आहे. नाही, तेव्हा त्या ठिकाणी गुंड चालत होते, त्या ठिकाणी त्या गुंडांच्या आयुष्यामध्ये बाळासाहेबांनी परिवर्तन केलं, त्याला समाजसेवेला त्या ठिकाणी जोडलं आणि त्या शिवसेनेची
अशा ठेलेवाल्याला, पानवाल्याला, छोट्या लोकांना मोठं केलं आणि अशा वेळा अशा प्रवृत्तीच्या लोकांना सुद्धा समाजकारणात आणून त्यांचं आयुष्य बदललं. त्याच्यामुळे संजय राऊतांनी शिवसेनेचा इतिहास तपासावा आणि मग बोलावं. संजय राऊतांना असं टीका केली होती त्यावेळेला. संजय राऊत म्हणाले मुख्यमंत्री असा की पण राऊत आहे, बाळासाहेब ठाकरेंनी घडवलेला राऊत. नशीब ते मी दाऊद आहे बोलले नाहीत. ते राऊत आहेत इथपर्यंत थांबले, पण त्यांची मजल जर मी दाऊद आहे असं बोललं तरी त्या ठिकाणी आश्चर्य वाटायला त्या ठिकाणी नको. शिंदे आणि फडणवीस दोघेही भ्रष्टाचारी आहेत आणि त्यांना मागणी गृहमंत्री बनल्याच्या नंतर त्यांना चक्की पिसिंग करायला लावलं असं नाना पटोलेंचं आदेश होते. माझं जाहीर आव्हान आहे, केंद्र सरकारचे पंतप्रधान सहित कुठल्याही मंत्र्यावर केंद्राच्या 10 वर्षाच्या कालावधीतला भ्रष्टाचाराचं एक आरोप डाग मला सांगा. देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे 5 वर्ष मुख्यमंत्री राहिलेत, उपमुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत. एक भ्रष्टाचाराचा डाग नाना पटोलेंनी दाखवला तर त्या ठिकाणी नाना पटोले सांगतील ती शिक्षा भोगायला आम्ही तयार आहे. त्याच्यामुळे आता फुकट तोंडाने बडबड करणं, तुम्ही त्या ठिकाणी अनिल देशमुखांनी 100 कोटी वाजेच्या माध्यमातला बदल्यामध्ये घेणारी लोक तुम्ही, गृहमंत्री ज्या वेळेला जेलमध्ये राहतो त्यावेळेला कुठल्या नैतिक अधिकारानं, कुठल्या तोंडानं आपण त्या ठिकाणी देवेंद्रजींवर त्या ठिकाणी आरोप करता? एक भ्रष्टाचाराचा डाग दाखवा. एक या राज्यामध्ये अनेक नेते झाले, यांना त्या कारणांना टीका झाली, आरोप झाले, परंतु त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी गृह खातं सांभाळत असताना बदल्यांमध्ये भ्रष्टाचार आहे का, कुठल्या गुंडांना पाठीशी घातलंय का? एक भ्रष्टाचाराची केस दाखवावी, नाना पटोले सांगतील ते त्या ठिकाणी आम्ही मानू. राज ठाकरे यांना जी काय स्क्रिप्ट लिहून दिली जाते तर ती फडणवीस नाही, संजय राऊतांना बहुतेक शरद पवार साहेब स्क्रिप्ट देतात. संजय राऊतांची वक्तव्य जर बघितली तर ते शरद पवार साहेबांची स्क्रिप्ट चालवतात. ती झाली की राहुल गांधी साहेबांची स्क्रिप्ट चालवतात आणि बाळासाहेबांची स्क्रिप्ट मातीत घालण्याचं काम संजय राऊतांनी या काँग्रेसच्या नादानं केलं आणि सोन्यासारख्या शिवसेनेची माती करण्याचं पाप, त्याचा शिल्पकार किंवा कारणीभूत कोण असेल तर ते संजय राऊत आहेत. आणि तो बाळासाहेबांचा विचार, ती स्क्रिप्ट वाचवण्याचं काम एकनाथरावजी शिंदे साहेब. त्यावर मी आता ओबीसी नाही विचारलं की असं पंतप्रधान म्हणाले, ओबीसी असं म्हणाले की इसका मतलब 10 साल से हम सेफ नहीं है. नाही, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे देशासाठी काय करतायत? 10 वर्ष देश सुरक्षित आहे, बॉर्डरवर काय चाललंय ते आपण बघताय, संरक्षण खात्यात आपली ताकद बघताय आणि सुरक्षितता 10 वर्षाची आपण देशाची बघताय. त्यामुळे जे लोक फक्त वात्रट बाष्पळ बोलून वातावरण त्या ठिकाणी समाजात तेढ निर्माण करून, लांगुल चालन करून विशिष्ट समाजाची मतं घेणारे, त्यांना अशा प्रकारे वक्तव्य केली नाहीत, भडकाऊ बोलले नाहीत तर त्या ठिकाणी त्यांचं दुकान चालणार नाही. हा देश मोदी साहेबांच्या हात सुरक्षित आहे. म्हणून 5 वर्षानंतर पुन्हा मोदी साहेबांना लोकांनी सत्ता दिली. पुन्हा तिसऱ्यांदा सुद्धा मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालीच या देशाच्या सुरक्षिततेसाठी आणि विकासासाठी मोदी साहेबांना त्या ठिकाणी समर्थन दिलं. ओवेसी असेच बरळत त्या ठिकाणी राहणार आणि आपलं राजकारण करत राहणार. हे सर्व मराठा समाजाच्या नेत्यांनी या ठिकाणी पत्रकार परिषद मराठवाड्याच्या राजधानीत केला. मग याचा आणि जरांगे यांच्या आंदोलनाचा काही संबंध आहे? प्रभाव कमी करण्यासाठी खास करून एका विशिष्ट समाजातील लोक इथं पत्रकार परिषद घेत आहेत का एका विशेष पक्षात? अजिबात अर्थार्थ त्याचा संबंध नाही. आपण आता बोलताय म्हणून मला कळलं की दानवे साहेबांची पत्रकार परिषद झाली, अशोक चव्हाण साहेबांची झाली. तो केवळ योगायोग असेल. असं विशिष्ट समाजासाठी म्हणून पत्रकार परिषदेचं प्रयोजन नाही. एक आहे, या निमित्तानं आमची बाजू तुमच्या माध्यमातून मराठवाड्यातल्या मराठा समाजासमोर नीट गेली तर निश्चितपणे त्यांच्या मनामध्ये काही संभ्रम असतील, किंतु परंतु असतील, ते त्या ठिकाणी कमी व्हायला मदतच होईल. साहेब, लाडक्या बहीण योजने शेवटचे मोठ्या प्रमाणात होत आहेत. मात्र जर आपण राज्यभरात उमेदवारांची आकडेवारी पाहिली तर 4120
एकूण उमेदवार आहेत त्यावर फक्त 359 महिला उमेदवार आहेत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. त्यामध्ये का महिलांना, लाडक्या बहिणींना प्राधान्य? तुम्ही भारतीय जनता पार्टीची उमेदवारांची जर यादी काढलीत तर सर्वाधिक महिलांना प्राधान्य देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे. शेवटचं आपले भगवंत शांताजी किशन बम यांच्या पक्षादरम्यान त्यांना त्यांच्या विकासाच्या कार्यकर्त्यांकडून एका तरुणाला मारहाण करण्यात आली. नाही, मला वाटतं असा कुठे प्रसंग झाला असेल, मला त्याची कल्पना नाही. परंतु मला वाटतं प्रशांत बम यांचं काम, मी तर म्हणेन महाराष्ट्रामध्ये काही उत्तम मतदारसंघामध्ये थेट जनतेला संपर्क आणि विकासासाठी प्रचंड निधी आणणारा, विकासकाम करणारा तो आमदार आहे. आता कुठे काय झालं कार्यकर्त्यांची मला कल्पना नाही, पण असं होणार नाही. होत असेल तर आमचे कार्यकर्ते दखल घेतील. चलो, थँक्यू. गुंडांना समोर करून सध्या निवडणुकांमध्ये जिंकण्याचा प्रयत्न करतायत. अनेक गुंडांच्या टोळ्या सक्रिय झालेल्या आहेत. प्रत्येक मतदारसंघाला पक्ष निरीक्षक नेमावा, तसं गुंडांच्या टोळीचा एक प्रमुख नेमलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून या निवडणुका जिंकण्याचा सुद्धा प्रयत्न आहे. जे लॉ अँड ऑर्डरचे अधिकारी आहेत चौधरी नावाचे, त्यांचं नाव घेऊन ते म्हणतात की माझ्याकडे या सगळ्या गुंडांची यादी आहे, मी त्यांना ते देऊ शकतो आणि हे सगळं गुंडांचं राज्य असं त्यांचा आरोप आहे. संजय राऊतांचा गुंडगिरी संदर्भात उत्तम अभ्यास आहे. याचं कारण संजय राऊतांच्या इथे किती गुंड त्यांना भेटत असतात ते. हॅलो, जनरेटर चालू करतात.